तर त्यांच्या याच वक्तव्यामुळे सध्या वाद सुरू झालेला आहे। राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत। सर, फॅशन आली असं म्हणतात, म्हणजे कर्जमाफी मागणं ही फॅशन आहे शेतकऱ्यांची? आता किती असंवेदनशील वक्तव्य हे लोक करणार आहेत मला आश्चर्य वाटतंय। आता सुरुवात कोणी केली? स्वतः प्रधानमंत्र्यांनी आम्हाला मतं दिली तर आम्हाला निवडून द्या, आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू म्हणून यूपी मध्ये घोषणा केली। त्यांचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिल्यांदा कर्जमाफीला सुरुवात केली। आता सगळ्याच पक्षाचे लोक महाराष्ट्र सरकारने केले, तर महाराष्ट्र सरकार काय आमचं आहे का? त्यामुळं शेतकऱ्यांची दुःख आहे। शेतकऱ्यांना 2-3 वर्ष दुष्काळ पडल्यामुळे काही पिकलेलं नाहीये, शेतकरी कर्ज परत करू शकले नाहीत, ते वास्तव तुम्ही लक्षात घेणार नाही आणि ही फॅशन झालेली असं म्हणतात। फॅशनला सुरुवात कोणी केली? नरेंद्र मोदींनी केले, त्यांना तुम्ही बोलता का? तुमची हिंमत आहे का तुम्ही जाऊन सांगायचं? हे सगळे आता आम्हाला तत्वज्ञान सांगायला लागले, अरुंधती भट्टाचार्य असतील किंवा अरविंद सुब्रमण्यम असतील, उर्जित पटेल असतील, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, ते आता सगळे आम्हाला तत्वज्ञान शिकायला लागले की असं काय काय होईल, कसं कसं सगळं अनर्थ घडेल। जेव्हा मोदींनी घोषणा केली आश्वासन दिलं निवडणुकीपूर्वी, त्यावेळेला हे सगळे थोर नेते आणि अर्थशास्त्र जाऊन मोदींना त्याने सांगितलं की तुम्ही तुमचं आश्वासन परत घ्या, त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला नुकसान होते। आता तुम्ही आम्हाला सांगतात आणि व्यंकय्या नायडूंची जी वक्तव्य आहे तितकी म्हणजे अडाणीपणाची आहेत का काय, हसावं का रडावं मला काही समजत नाही। पहिल्यांदा ते म्हणतात की तुम्ही कर्जमाफी मागू नका, बँकेकडून कर्ज घ्या। बँकेकडून कर्ज मिळाले असेल तर कर्जमाफी कशाला मागितली? 7-12 कोरा करा ही मागणी का आहे? तर शेतकऱ्यांना बँकेची कर्ज मिळत नाहीत हे पहिल्यांदा लक्षात घ्या। आता ते नंतर म्हणतात की तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं पाहिजे। तुम्ही 3 वर्षात किती इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं? दर दिवशी 35 शेतकरी आज देशात आत्महत्या करतायत। काल परवा 5 शेतकऱ्यांनी नाशिकच्या परिसरामध्ये आत्महत्या केली। ही काय हौस आली का कोणाला? जसे व्यंकय्या नायडू म्हणतात की फॅशन झालेली आहे। आता असं उद्या असं म्हणतील की शेतकऱ्यांना हौस आलेली आत्महत्या करायची। किती असंवेदनशील बोलायचं? सरकारचा असंवेदनशीलतेचाच मुद्दा इथे प्रामुख्यानं प्रकर्षानं आणि अधोरेखित होतोय। सर, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। तर कर्जमाफी मागण्याची फॅशन आलेली आहे असं म्हणणं आहे। व्यंकय्या नायडू यांनी हे विधान केलेलं आहे।